लाडका भाऊ बोलतोय, काय मारहाण झाली माझ्या लाडक्या बहिणीला, 9 महिन्याचं बाळ आहे, आदिवासी महिला. मुसलमान नाहीये, मारहाण करणारे परप्रांतीय आहेत. ठीक आहे, करू कारवाई, बघू. आत्ता काही बोलायचं नाही. आपली वोट बँक आहे. एक काम करा, तो बांगलादेशचा जो व्हिडिओ आहे ना, तो जास्तीत जास्त व्हायरल करा. लोकांना फक्त हेच कळलं पाहिजे की हिंदू खतरे में आणि कोणापासून खतरा आहे. मराठी माणसाला हे नाही कळत आहे, परप्रांतीयांचा धोका जास्त आहे बाकीच्या धोक्यांपेक्षा, आणि आपल्याला ते कळवायचं पण नाहीये. हिंदू आयडेंटिटीच्या खाली सगळे वोट्स आपल्याला सिक्युअर करून ठेवायचे आहेत, बस. बाकी कुठलीच आयडेंटिटी ठेवायची नाही आपल्याला. MIM बरोबर युती चालणार नाही. नाही काय गरज आहे? एक काम करा, ते वॉशिंग मशीन आहे ना, त्यातनं धुवून काढा. अहो, भ्रष्टाचाराचं वॉशिंग मशीन फक्त नेते त्यांच्यासाठी वापरायचं. इतर धर्मीय येतील त्यांच्यासाठी हे भारत प्रेमाचं वॉशिंग मशीन वापरायचं. त्यांना धुवून घ्या आणि काँग्रेस बरोबरची युती तोडून टाका आणि हळूच त्या लोकांनाच पक्षामध्ये घ्या. तीच लोक आपल्या पक्षात आली तर मग मी म्हणायला मोकळा की बाबा ज्यांना आमच्या बरोबर यायचंय तर आम्ही कसं नाही म्हणणार. अहो, एवढ्या देश पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या युत्या लोक वेड्यासारखे विसरून गेले. ही छोटी मोठी युती किती दिवस लक्षात ठेवणार आहे मराठी लोक? जे आपल्या बरोबर तेच फक्त भारतप्रेमी, तेच फक्त हिंदू, तेच फक्त हिंदुत्व जपणार आहे. आपण धर्माचं राजकारण करायचंच नाही, आपण विकासाचं राजकारण करायचं. आणि म्हणूनच तर सत्ता हवी आपल्याला. मोठ्या बाप्पांनी काय सांगितलंय, त्यांच्या मित्रांनाच टेंडर मिळाले पाहिजेत, त्यांचा विकास झाला तरच आपला विकास आहे. अहो, आपण नाही घाबरायचं. आपल्या पक्षाचं हिंदुत्व रुजवलंय लोकांमध्ये आणि अंधभक्त वाढवले. त्यांना असंच वाटतंय की हा सगळा जो अजेंडा आहे तो पप्पूचा टेक अजेंडा आहे, म्हणून ते क्रॉस व्हॅलिडेटच करत नाहीयेत. किती आळशी म्हणायचं या लोकांना. AI वरती एक प्रश्न विचारला तरी कळेल त्या मित्राची किती प्रॉपर्टी वाढली आहे 2014 पासून, आपल्याला किती डोनेशन दिलेले त्यांनी. आपण म्हणायचं की बाबा जर कोणाला आम्हाला डोनेशन द्यायचं असेल तर आम्ही काय हात धरणार का त्यांची? लोकांना वाटतं फक्त आम्हालाच डोनेशन द्यावं, त्याच्यात आमची काय चूक. आपण असंच बोलायचं. कोणी जर आपल्या विकासाच्या मध्ये आलं, हे विकासाच्या विरोधात आहेत, हे हिंदू विरोधात आहेत. आता नाही का आपण नाशिकमध्ये तेच तर केलं. विकास आपण का करतोय? लोकसंख्या वाढतीये. लोकसंख्या का वाढतीये? परप्रांतीय वाढतायत. परप्रांतीय का वाढतायत? त्यांच्या राज्यात कामं नाहीयेत. त्यांच्या राज्यात का कामं नाहीयेत? कारण की आपणच सत्तेवर तिकडे. पण एवढा विचार कुठे करतोय मराठी माणूस? त्याला विकासासाठी खड्डे खोदलेले दाखवले की बा, मग त्याच्यासाठी तो झाडतोडीला पण हो म्हणेल, परप्रांतीयांना पण हो म्हणेल, सगळ्यांनाच हो म्हणेल. मराठी माणसाला सिरियस घेऊ नका हो, बिचारा भोळा असतो. आता मी बघा ना, मी माझ्या पक्षातले लोक एवढं ओरडून सांगतोय की वेगळा विदर्भ होणारच, वेगळा विदर्भ होणारच, तरी पण यांना हेच वाटतंय की मी मुंबईला महाराष्ट्रात ठेवीन म्हणून. काय गंमत आहे ना. लाडक्या बहिणीचे पैसे याच्यासाठीच तर थकवले नोव्हेंबर पासून की एकदम निवडणुका आधी सगळे पैसे देता येतील. म्हणजे वाटतं बघा किती पैसे दिलेत भावांनी. त्यांचा भाऊ फक्त त्यांना 1,500 देतोय आणि तिकडे उत्तरेकडे 10,000 वाटलेत म्हणून. बहिणी एवढा विचार नाही करत. लाडका भाऊ जे सांगेल ते ऐकतात. चांगले आहेत बहिणी आमच्या. मग